नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ओल्या नारळाची वडी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही वडी बनवलेली आहे. खायला खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले इथे मी 2 मीडियम आकाराचे नारळ घेतले आहे. तर हे नारळ मी फोडून त्याचे अशा प्रकारे काप करून घेतलेले आहे. याचा पाठीचा जो भाग आहे तो मी काढून घेतलेला आहे. त्यामुळे आपली वडी जी आहे ती छान पांढरी शुभ्र होते. तुम्हाला जर नसेल काढायचा तर नाही काढला तरी सुद्धा चालेल. वडीच्या चवीमध्ये काहीही फरक पडणार नाही, फक्त वडी जी आहे ती पांढरी होईल. आता हे जे खोबऱ्याचे काप आहे हे आपल्याला मिक्सरवरती छान बारीक याची पावडर करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने हे जे नारळ आहे हे मी मिक्सरवरती वाटून घेतलेलं आहे. यामध्ये मोठे तुकडे राहिले नाही पाहिजे इतपत हे आपल्याला बारीक करायचं आहे. आता आपण लगेचच वडी बनवायला घेऊया. तर कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेतलं. तूप छान गरम झालं की जे नारळाची पावडर आपण करून घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे. ही आपल्याला मोजूनच घ्यायची आहे. माझ्याकडे हा जो कप आहे या कपाने 2 कप ही नारळाची पावडर भरलेली आहे. तुम्ही घरातील कुठल्याही एका वाटीचं प्रमाण घेऊ शकता. म्हणजे आपल्याला बाकीचं सगळं साहित्य जे आहे ते याच वाटीच्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. आता हे जे आहे हे अगदी 2 मिनिटं मीडियम गॅसवरती परतवायचं आहे. सतत हलवत राहायचं आहे याला, नाहीतर नारळ जे आहे त्याचा रंग चेंज होऊ शकतो. तर बघा अगदी 2 मिनिटामध्ये हे छान मोकळं पडलेलं आहे. यातलं मॉइश्चर जे आहे ते आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. आता यातलं मॉइश्चर एकदा कमी झालं की यामध्ये साखर टाकायची. तर 2 कप हे नारळ भरलं होतं त्यासाठी 1 कप साखर घेतलेली आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. म्हणजे जेवढं जे नारळ असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये साखर घ्यायची आहे. आता साखर टाकल्यानंतर गॅस तुम्ही इथे मीडियम करू शकता. म्हणजे साखरेचं पाणी होतं थोडंसं हे मिश्रण पातळ व्हायला लागतं. बघा साखर जी आहे ती विरघळलेली आहे. यामध्ये मिश्रण आहे थोडंसं पातळ झालेलं आहे. आता यामध्ये पाव कप मी घरची दुधावरची साय जी आहे ती टाकून घेतलेली आहे. आता साय टाकल्यानंतर सुद्धा अगदी व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे साय या मिश्रणामध्ये मिक्स करायची आहे. तुम्हाला इथे साय वापरायची नसेल तर अर्धा कप दूध सुद्धा वापरू शकता. आता साय टाकल्यानंतर मिश्रण बघू शकता थोडंसं पातळ झालेलं आहे. आता याला सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे, व्यवस्थित परतत राहायचं आहे. गॅस इथे मीडियम केलेला आहे मी. साय या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे. 2-3 मिनिटं मी याला परतलं होतं. आता यामध्ये पाव कप मी मिल्क पावडर टाकून घेते आहे. मिल्क पावडर टाकणे पूर्णतः ऑप्शनल आहे, पण थोडंसं मिल्क पावडर यामध्ये टाकलं की या बर्फीला अगदी माव्यासारखी टेस्ट येते आणि खायला खूप छान लागते. आता हे मिल्क पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण कधीकधी मिल्क पावडर टाकल्यावर त्याचे छोटे छोटे गळे होतात. तर ते व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायचे आहे आणि सतत याला ढवळत राहायचं आहे. गॅस इथे कमीच आहे. आता कमी गॅसवरतीच या मिश्रणाला आपल्याला 10-12 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण जे आहे हे थोडंसं घट्ट व्हायला लागेल. गॅस कमीच आहे. 10 ते 12 मिनिटं या मिश्रणाला लागू शकतात घट्ट येण्यासाठी. तर बघू शकता पहिलेपेक्षा थोडंसं घट्ट आलेलं आहे. आता हे मिश्रण वडीसाठी रेडी झालं आहे की नाही ते आपण चेक करून घेऊया. तर त्यासाठी थोडंसं मिश्रण प्लेटमध्ये घेतलेलं आहे. मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याला चेक करायचं. हातावरती घेऊन जर या मिश्रणाचा गोळा झाला तर समजायचं वडीसाठीचं मिश्रण जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. हाताला हे मिश्रण कुठेही चिकटत नाही आहे. याचा गोळा झालेला आहे बघू शकता, किंवा कढईमधलं तुम्ही मिश्रण बघू शकता याचा सुद्धा गोळा होतो आहे. अगदी वडीसाठीचं मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. आता गॅस मी बंद केलेला आहे. वडी थापण्यासाठी इथे मी ट्रे घेतलेला आहे, त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे. तुम्ही एखाद्या ताटाला तूप लावून त्यावरती सुद्धा ही वडी थापू शकता. आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला ट्रेमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला पसरवून घ्यायचं आहे. आता या वडीच्या मिश्रणामध्ये आपण साय आणि जे मिल्क पावडर वापरलेला आहे त्यामुळे ही वडी अगदी मावा बर्फी जी आहे त्यासारखी खायला लागते. पण साय आणि मिल्क पावडर जे आहे ते वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरी सुद्धा चालणार आहे. बघा ही वडी जी आहे अशा पद्धतीने मी इथे थापून घेतलेली आहे. आता यावरती थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेते आहे मी. तर वडी जी आहे ती आपली पांढरी आहे म्हणून त्यावरती हे हिरवे पिस्त्याचे काप दिसायला खूप छान दिसतात. थोडेसे बदामाचे काप सुद्धा इथे मी घेतलेले आहे. हे काप वडीवरती टाकल्यानंतर त्याला चमच्याच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते वडीला व्यवस्थित चिपकले जातील.
त्यानंतर हे जे वडीचं मिश्रण आहे हे थोडंसं कोमट झालं की त्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा इथे वडी जी आहे ती मी कट करून घेते आहे। खूप जास्त हे मिश्रण थंड होऊ द्यायचं नाही। खूप जास्त थंड झाल्यानंतर जर याचे काप करायला गेलं तर ते व्यवस्थित होत नाही। त्यामुळे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच याला कट करून घ्यायचं। इथे मी चौकोनी पीसेसमध्ये ही वडी कट करते आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही पीसेसमध्ये याला कट करून घेऊ शकता। बघा वडी आपली छान कट झालेली आहे। आता याला 1-2 तासासाठी आपल्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। बघा याला 2 तास झालेले आहे। वडी जी आहे ती आपली अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे। आता साइडचा एक्स्ट्राचा भाग मी इथे काढून घेतलेला आहे आणि ही जी वडी आहे ही ट्रेच्या बाहेर काढलेली आहे। आता इथे मी तुम्हाला एक वडी जी आहे ती काढून दाखवते आहे। तर वडी इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे। दिसायला सुद्धा खूप छान दिसते आहे। याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता। यामध्ये आपण थोडंसं मिल्क पावडर टाकलेलं आहे त्यामुळे वडीला टेक्स्चर सुद्धा खूप छान येतं। आता या वडीमध्ये मी वेलची पावडर वगैरे टाकलेली नाहीये, खोबऱ्याची छान टेस्ट यावी म्हणून। तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। आता यातली एक वडी इथे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आहे। तर वडी तुम्ही बघू शकता अगदी मऊ झालेली आहे। घरातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत कुणीही ही वडी आरामात खाऊ शकेल, इतकी मऊसूत ही वडी तयार होते। 1 महिना ही वडी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता। तर या नारळी पौर्णिमेला ही नारळाची वडी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।